वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. एखाद्या वादग्रस्त विषयाबद्दल बोलताना महत्वाच्या पदावरचा माणूस नेहमीच आपलं मत रोखठोकपणे मांडतो असं नाही, पण याला काही अपवाद असतात. यातला महत्वाचा अपवाद म्हणजे बीसीसीआयचे फॉर्मर सेक्रेटरी जयवंत लेले. ते जेव्हा सेक्रेटरी होते तेव्हाही आणि आत्ताही आपली मतं नेहमीच रोखठोकपणे मांडतात. त्यांनाच आपण भेटणार आहोत गेस्ट रूम मध्ये. क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या भानगडींबद्दल तुमच्या मनात अनेक शंका कुशंका असतात. त्याची तुम्हाला उत्तर हवी असतात की नेमकी भानगड काय आहे, ह्या मागे काय रहस्य दडलंय. आणि ह्या सगळ्या भानगडींची आणि या सगळ्या रहस्याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल ना, तर माझ्याकडे त्यासाठी एक द्रौपदीची थाळी आहे. त्या द्रौपदीच्या थाळीचं नाव आहे जयवंत लेले. आणि आज त्याच थाळीशी आपण बोलणार आहोत. लेले साहेब, दालमियाही तुमचेच, शरद पवारही तुमचेच, पण तुम्ही आज कुठे दिसत नाहीत. मी बोर्डात नाहीये म्हणून. बोर्डात कधी येणार तुम्ही आता परत? तर बघायचं. तुम्ही बोर्डात परत तर येऊ शकता. नाही, पण आय कॅनॉट बिकम अ सेक्रेटरी. 3 वर्षाची टर्म असते, मी 4 वर्ष माझी होऊन गेली. पण आता असं वाटतं की सेक्रेटरी सारख्या मोठ्या पोझिशनवरती आपण येऊन गेल्यानंतर आता अनफॉर्च्युनेटली ॲट द मोमेंट सेक्रेटरीच्या पोझिशनची व्हॅल्यू फार कमी होऊन गेली. असं वाटतं तुम्हाला? अगदी 100%. ॲक्च्युली इन रियालिटी इट इज द सेक्रेटरी हू इज द बॉस ऑफ द बोर्ड. बरोबर. प्रेसिडेंट इज दी ओव्हरऑल बॉस. पण सगळं क्रिकेट जे असतं ते सगळं सेक्रेटरीनीच करायचं असतं. आता तर निरंजन शहाचा कुठे मला आवाजच येत नाही. मला सांगा लेले साहेब, दालमिया प्रेसिडेंट असताना सुद्धा तुमचा आवाज एवढाच मोठा होता ना? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली व्हेनेवर दालमिया वॉज प्रेसिडेंट आय वॉज नोवेअर देअर. पण चालला असता का? म्हणजे कारण आता कसं आहे की प्रेसिडेंट चालला असता. पण शरद पवार इज अ स्ट्रॉंग प्रेसिडेंट. शरद पवार इज अ स्ट्रॉंग प्रेसिडेंट. पण शरद पवार इज अ पर्सन हू इज अलाउइंग अदर्स टू वर्क. आता फॉर एक्झाम्पल मार्केटिंग, when it is given to Lalit Modi, whatever Lalit Modi says, it comes in the paper. It is not necessarily reflected by the president or the secretary, but it should be the other way around. Even if it is a marketing committee, the secretary is the convener. So whenever you want decisions taken in the marketing committee are to be announced to the press, they should be announced by the secretary. बरोबर. Lalit Modi has no locus standi to go to the press. एक्झॅक्टली. It is the secretary who should, he has to assert himself. At the moment, secretary is there only to announce the team, selected team. या आजच्या बोर्डाच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि नवीन मला अजून असं वाटतंय आता हे जे आता प्रेझेंट रेजाईम वर्किंग करून राहिले, ॲज फार एज मनी पार्ट इज कन्सर्न, मार्केटिंग पार्ट इज कन्सर्न, दे आर डुईंग एक्सलंट. सम ऑफ द अदर क्रिकेटिंग पार्ट माझ्या दृष्टीने अजून बरोबर नाही आहे. म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की प्लेयर्स आमचे म्हणतात आम्ही जास्त क्रिकेट खेळतो. आमचे प्लेयर्स 10 ते 12 टेस्ट मॅच खेळतात अख्ख्या वर्षात आणि 30 ते 35 वन डे खेळतात. सो इज 100 days or 110 days. जास्त क्रिकेट काय खेळतात? टू गो अँड सी द अदर कंट्रीज. ऑस्ट्रेलिया बघा, इंग्लंड बघा. वेन दे आर नॉट प्लेइंग अ टेस्ट मॅच, दे गो अँड प्ले देअर काउंटी मॅचेस. तुमचा कोणता क्रिकेटर रणजी ट्रॉफी खेळतो दाखवा मला एक. चॅलेंजर ट्रॉफी सप्टेंबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात असते म्हणून ते खेळतात. बाकी कोणता क्रिकेटर कोणची मॅच खेळतोय? एकही खेळत नाहीत आणि कोणतीही फ्लिमझी रिझन देतात. ॲब्सोल्युटली नॉनसेन्स रिझन्स. ही इज ओव्हरवर्क, ही इज ओव्हर टायर्ड, सो लेट हिम टेक ऑफ. द चेअरमन सिलेक्शन कमिटी इज गिविंग हिम परमिशन नॉट टू प्ले द मॅच. दिस इज नॉट करेक्ट. क्रिकेट वाईज आणखीन बीसीसीआयने काय केलं पाहिजे म्हणजे तुमचं समाधान होईल लेले साहेब? आता मी असं म्हणतो की बोर्डाने क्रिकेटकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पर्सन लाईक सुनील गावस्कर, he was controlling so many cricketing activities because he was the chairman of the NCA. तुम्ही सुनील गावस्कर सारख्या अभ्यासू आणि मोठा क्रिकेट खेळणाऱ्या माणसाला त्या पदावरून कमी केलं. जर सुनील गावस्कर अजून राहिला असता, आता यांनी पहिले येऊन काय केलं, सगळे TRDO काढून टाकले. TRDO काढून टाकले आणि नेमले कोणी? असोसिएशनने. काय काढले? TRDO जे होते, आता हे सुरेश रैना वगैरे सगळे आलेत, महेंद्रसिंग धोनी वगैरे. दॅट इज द देन ऑफ दिस TRDOs. TRDOचा फुल हे काय? टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके, अच्छा. हे TRDO वेर अपॉइंटेड बाय द NCA. अच्छा. सुनील गावस्कर यूज टू ऍक्सेप्ट द नेम्स अँड देन ओनली अनाउन्स. ओके. आता TRDO सिस्टीम ठेवली. इट इज गिवन टू द असोसिएशन्स की तुम्ही कोणताही एक माणूस नेमा. आता तर तुझा माझाच होणार त्याच्यामध्ये. हो, बरोबर. नॉट नेसेसरी टॅलेंटेड पीपल विल बी देअर. आता आय डोंट वॉन्ट टू नेम एनीबडी, पण वन मिस्टर एक्स वॉज देअर इन वन असोसिएशन. आता तो इतकाच सगळ्या, ही वॉज द बेस्ट TRDO इन इंडिया. आता वेन इट इज गिवन टू दी असोसिएशन, तो त्या असोसिएशनमध्ये नाही आहे, तो ही इज आउट अँड समबडी एल्स हू डझंट नो क्रिकेट इज अ TRDO. लेले साहेब, मला असं तुम्हाला आता विचारायचं वाटतं, आपण क्रिकेट बद्दल बोलतोय
नक्की गांगुलीवर का अन्याय केला जातोय हो? मी तर अजूनही म्हणतो की वन डे क्रिकेटमध्ये गांगुली इज ए मस्ट. वर्ल्ड कपला सचिन बरोबर ओपनिंगला गांगुली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही नुसतं गांगुलीची गोष्ट करता. मी तुम्हाला सांगतो की रैना कैफ आणखीन कोणी जे नंबर 5 किंवा 6 नंबर येऊन 35 ते 30 रन करतात, दे डोंट गो बियॉन्ड 30. लक्ष्मण अँड गांगुली आर सर्टनली बेटर दॅन ऑल दीज पीपल पुट टुगेदर. इंडिव्हिज्युअली दे आर बेटर दॅन ऑल ऑफ देम पुट टुगेदर. कशा करता त्यांना काढायचं? आणि मी तर म्हणेन की गांगुली हॅज सॅक्रिफाईस्ड. जेव्हा वीरेंद्र सेहवागचा उदय झाला, सचिन तेंडुलकर आणि गांगुली वेर आवर ओपनिंग बॅट्समॅन. somebody has to go down. He sacrificed himself to go down. तालमीवरचा खुन्नस गांगुलीवर काढला जातोय का? नाही, आय डोंट थिंक सो. नाही, मग कारण काय? म्हणजे मला कारणच कळत नाही की गांगुलीला सडन काढण्याचं कारण असं आहे की माझ्या ज्या ऐकिवात आहे, दी टीम मॅनेजमेंट डजंट लाईक हिम, म्हणतात दे डोंट वॉन्ट हिम. टीम मॅनेजमेंट म्हणजे चॅपेलला आवडत नाही तो, का द्रविडला आवडत नाही, टीम सिनियर प्लेयर्सना आवडत नाही. टीम मॅनेजमेंट इज कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, मॅनेजर म्हणजे कोच आणि 1 सिनियर प्लेयर. साहेब असं कोड्यात बोलू नका. टीम मॅनेजमेंट म्हणजे नक्की कोण? आता टीम मॅनेजमेंट म्हणजे जर मॅनेजर धरला किंवा कोच धरला तर चॅपेल, कॅप्टन धरला तर द्रविड, व्हाईस कॅप्टन धरला तर सेहवाग आणि सिनियर प्लेअर धरला तर कदाचित सचिन तेंडुलकर. म्हणजे हीच 4 नावं तुम्हाला घ्यायची आहेत ना, असं म्हणायचं का? असा अर्थ तर तुमच्या बोलण्यातून होतो. असं आहे की बुवा जे हायरार्कीमध्ये आहे त्या लोकांना विचारलं की का तुम्ही त्याला घेत नाही, इज नॉट दॅट बॅड, टीम ऑल्सो डोंट वॉन्ट हिम. लेले साहेब, दालमिया संपले असं म्हणायचं का? पण मला असं कुठेतरी वाटतं की दालमिया पुन्हा स्प्रिंग सारखे उसळून येणार. तुम्हाला काय वाटतं? आता अनफॉर्च्युनेटली दी टॉप ब्रास ऑफ द बोर्ड इज कंट्रोल्ड बाय मिस्टर शरद पवार. ओके. ही इज इक्वली गुड, इक्वली टॅलेंटेड, इक्वली व्हर्सटाईल अँड इक्वली इम्पॉर्टंट पर्सन. बरोबर. आता जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत अकॉर्डिंग टू मी दालमिया हॅज नो चान्स टू कम. बरोबर. But once Mr. Pawar will go, Yes. the stage is open. There is no one who is as talented as Mr. Sharad Pawar. As talented as Dalmia. As Dalmia. So, Dalmia may come back after Mr. Pawar goes. तर शरद पवारांनी आल्यापासून खरंच खूप चांगली कामं केलेली आहेत. विशेषतः जे जुन्या क्रिकेटपटूंना पैसे मिळायला लागलेत त्यांच्यामुळे, म्हणजे कसोटीपटू आहेत, रणजी ट्रॉफीपटू आहेत, अगदी रणजी ट्रॉफी आणि कसोटीपटूंच्या विधवांना सुद्धा पैसे मिळत आहेत. अंपायर्सना पण पैसे द्यायला पाहिजे. अंपायर्सना पण द्यायला रणजी ट्रॉफी प्लेयर्स ओनली. बरोबर आहे. रणजी ट्रॉफी अंपायर्स ऑल्सो शुड गेट मनी. पण ही स्कीम पूर्वीची आहे का आता तयार केली? ही स्कीम यांची नाही आणि कोणाची नाही आहे. ही प्लॅटिनम ज्युबिली दालमियाने अनाऊन्स केलेली स्कीम आहे, यांनी इम्प्लिमेंट केली आहे. अच्छा. पण यांनी छान इम्प्लिमेंट केली आहे. ऑल हॅट्स ऑफ टू देम. मला वाटतं लेलेंचं बोलणं हे धबधब्यासारखं असतं. ते सतत बोलतच असतात. किती वेगवेगळ्या विषयावर त्यांनी मतं मांडली बघा, आणि किती थोडक्या वेळामध्ये. म्हणजे तुमच्या आणि आमच्या मनातल्या अनेक शंका कुशंकांना त्यांनी उत्तर दिलं. लेले असं बोलतच राहतील. आता जेव्हा नवीन काही प्रश्न येतील त्यावेळेला पुन्हा आपण ह्याच धबधब्याशी आपण बोलणार आहोत. अँड दॅट वॉज जयवंत लेले, त्यांच्या एक्सक्लुझिव्ह आणि जेन्युइन मतांसकट. तशीच तुमची जेन्युइन मतं काय आहेत आमच्या कार्यक्रमाबद्दल ते आम्हाला ऐकायचं आहे. आमचा पत्ता आहे क्रिकेट क्लब, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी ईस्ट, मुंबई 99. तुम्ही आम्हाला SMS सुद्धा करू शकता. टाईप करा CCL, त्यानंतर तुमचा मेसेज, तुमचं नाव अँड सेंड इट टू 7575. याबरोबरच आजची इनिंग इथेच डिक्लेअर करूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय बाय. Short.